नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी, काल तुम्ही पाहिलंच असेल, कालचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर आज आम्ही आलोय आता लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपतीसाठी। तर आता चाललोय आम्ही दर्शनासाठी। हा समोरच आमच्या लेण्याद्रीचा डोंगर आहे, पाहू शकता लेण्याद्रीचा हा डोंगर। आणि इकडून असं वरती जायचं आहे आणि एकूण 307 पायऱ्या आहेत मंदिरात जाण्यासाठी। तर हळूहळू आपण आता पुढे जाऊया। तर मंडळी, इथून आपला लेण्याद्रीकडे पर्वताकडे जाण्याचा पायरी मार्ग इथून चालू होतो। इकडे तिकीट घर आहे, पर व्यक्ती 25 रुपये तिकीट आहे। आणि जर विदेशी पर्यटक असेल तर त्यांना 300 रुपये तिकीट आहे। तर आता आपल्या इथून पायऱ्या चालू झाल्यात, जाऊया आपण वरती। हे बघा माकड। मंडळी पाहू शकता, हे बघा, हे भिंतीवर सगळं कोरीव काम आहे। प्रत्येक भिंतीवरती काही ना काही कोरीव काम आहे। इकडे आपला बाप्पा आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मक। तर मंडळी, लेण्याद्रीच्या गणपतीचं आता दर्शन घेऊन आता पुढच्या गणपतीसाठी आपण निघत आहोत। कुठे पुढे जायचं आहे माहीत नाही, नाही तर सांगितलं असतं। थोड्या वेळाने ठरवू मग पुढचा प्रवास। चला। अनंत ज्ञानसागर अकॅडमी पेठ वडगावची सुद्धा सहल इकडे घेऊन हे आलेले आहेत, जे अष्टविनायक दर्शनासाठीच असेल। तर मंडळी, लग्न समारंभासाठी तसेच सहलीसाठी 20, 35, 45, 49 सीटर बस तसेच तवेरा इनोवा गाडी तुम्हाला श्री समर्थ कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्यांचं ऑफिस विरार मनवेलपाडा येथे तलावाच्या शेजारी आहे। त्यांचा मी नंबर तुम्हाला खाली देतो, रवींद्र लोकम। तर तुम्हाला कोकणात जाण्यासाठी सुद्धा जर तिकीट पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, श्री समर्थ कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स। तर मंडळी, आपलं दुसरं गणपतीचं देवस्थान होतं श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर। हे विघ्नेश्वर गणपती अष्टविनायकांपैकीच एक आहे, जे अडथळे करणाऱ्या गणपतीला समर्पित आहे। या ओझरमधील गणपतीच्या मंदिराचा इतिहास म्हणजे 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला होता। तसेच सर्व राक्षस यांनी एका रात्री ओझर गणपतीचे मंदिर बांधले होते।
खूप छान मंदिर आहे. मंडळी ओझर गणपतीमध्ये जरा आपल्याला फोटो जो काढायला भेटला नाही कारण बंदी होती. तर आत्ता आपण चाललो आहे तिसरा गणपती पाहायला रांजणगावला. चला तर मग. तर मंडळी आत्ताच आपण 2 गणपतींचं दर्शन करून आता तिसरा गणपती तो म्हणजे महागणपती रांजणगावचा. तर हा गणपती शिरूर तालुक्यात येतो. तर आता आपण इथे पण दर्शन करू. आजचा आपला तिसरा गणपतीचं दर्शन आहे रांजणगावचा महागणपती. चला तर मग. श्री महागणपती रांजणगावचं हे मुख्य प्रवेशद्वार. इथून आपल्याला आतमध्ये एंट्री असते. हे मंदिर सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंतच चालू असते. त्याच्यानंतर आतमध्ये जाण्यास बंदी असते. तर हे असं महागणपतीचं मंदिर आहे. अष्टविनायकांपैकी 4था गणपती म्हणूनच या गणपतीला महागणपती असे म्हणतात. रांजणगावचा महागणपती. आज गाभाऱ्यात फोटो काढायला परमिशन नव्हती त्यामुळे बाहेरूनच मंदिर दाखवतो. या मंदिराचे बांधकाम 9व्या व 10व्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायचे. या मंदिरात आहे ना गणपतीची मूर्ती खूप दर्शनी मूर्ती आहे. तर मंडळी आत्ता आपण रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेऊन आत्ता आपण आलो आहे थेऊरला श्री चिंतामणी गणपतीचं दर्शन घ्यायला. आजचा आपला दिवसातला 4था गणपतीचं दर्शन. वाजलेले आहेत आता 6:51. हा इथे झाल्यावर मग उद्या दुसरे गणपतींचे अजून आता ते 4 झालेत, अजून 4 बाकी आहेत. चला तर थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घेऊया. श्री चिंतामणी गणपती मंदिर थेऊर. आता आपण हे श्री चिंतामणी मंदिर थेऊरचं हे इकडे प्रवेशद्वार आहे. थेऊरचा चिंतामणी हा गणपती अष्टविनायकांपैकीच एक आहे. हा गणपतीचं स्थान पुणे जिल्ह्यात थेऊर गावात आहे. या मंदिराचा इतिहास म्हणजे संत मोरया गोसावी यांच्याशी जोडलेला आहे. या गणपतीला चिंतामणी असे म्हणतात कारण या गणपतीने कपिल मुनींची चिंता दूर केली होती, म्हणूनच या गणपतीला चिंतामणी असे म्हणतात. चला मग दर्शन घेऊया. आतमध्ये परमिशन नसेल गणपतीचे फोटो वगैरे काढायचे, पण तुम्हाला बाहेरून हे नक्कीच दाखवेन मी. मंदिराच्या आतमध्ये आल्यावरच आपल्याला समोरच मुंजोबा प्रसन्न देवाची एक इथे मूर्ती आहे. त्याच्याच उजव्या साईडला श्रीमंत थोरले माधवराव पेशवे स्मारक आहे आणि या साईडला श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर. आणि हा इकडे आपला श्री चिंतामणी. तर फायनली मंडळी आज 4 गणपतींचं दर्शन झालेलं आहे. पहिला आपला झाला होता लेण्याद्रीचा गिरिजात्मक
आणि दुसरा होता ओझरचा विघ्नेश्वर, तिसरा झाला रांजणगावचा महागणपती आणि हा चौथा आत्ता झालेला आहे थेऊरचा चिंतामणी. तर आज 4 गणपतींचं दर्शन झालं आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे आणि उद्याचा व्हिडिओ वेगळा असेल. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याला जर आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना पण पाठवा. चला बाय बाय, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ. अजून आपले 4 गणपती बाकी आहेत. चला.